हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो आपला जॉब डेट आहे, जी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मी, ही जी भरती असणारे मित्रांनो, ही डीटीबी महाराष्ट्र भरती असणारे. इथं महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातली भरती असणारे. इथे एकूण जागा ज्या असणारे 289 जागांसाठी भरती असणारे. इथं इथं जे असणारे इथं रचना सहाय्यक साठी 261 पदांची भरती असणारे. त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखनसाठी 9 पदांची भरती असणार आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखनसाठी 19 पदांची भरती असणार आहे. या तिघं मिळून इथं 289 पदांची भरती असणार आहे. इथं जर सांगायला गेलं तुम्हाला इंग्लिशमध्ये, तर इथं प्लॅनिंग असिस्टंटसाठी 261 पदं आहे. त्यानंतर हायर स्टेनोग्राफरसाठी 9 पदांची भरती आहे आणि लोअर स्टेनोग्राफरसाठी 19 पदांची भरती आहे. असं तिघं मिळून 289 पदांची इथं भरती निघालेली आहे. ते मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. इथं पात्रता जी असणार आहे 10वी पास पासून आपण डिप्लोमा होल्डर असाल तर इथं आपण अप्लाय करू शकता. तर आपण इथं मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सॅलरी किती असणार आहे, आपली निवड पद्धत काय असणार आहे, संपूर्ण माहिती, इथं सिलेबस काय असणार, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला आता सुरू करूया या व्हिडिओला. जसं की मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर मी आता पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. इथं महाराष्ट्र शासनाकडून आहे ते नगर रचना आणि मूल्यांकन विभागाकडून ही भरती आहे. मूल्य निर्धारण विभागाकडून संचालन नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय पुणे, जाहिरात क्रमांक 1/2024 ची. तर महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागात पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित आणि उच्च श्रेणी लघुलेखन गट ब अराजपत्रित, निम्न श्रेणी लघुलेखन गट ब अराजपत्रित अशा 3 पदांची भरती सर्वांगीण रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर इथं केवळ आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायची आहे या 3 पदांसाठी. इथं सगळ्यात आधी एक नंबरचे जे पद आहे रचना सहाय्यक म्हणजे प्लॅनिंग असिस्टंट गट ब साठी अराजपत्रित असणार आहे. वेतन श्रेणी जी असणार त्याची S14 असणार आहे, S14. इथं सॅलरी जी असणार तुमची 38,600 पासून 1,22,800 पर्यंत अधिक नियमानुसार अनुश्रेय भत्ते आपल्याला लागू होणार आहे. एकूण इथं पद जे असणार आहे 261 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. इथं प्रवर्ग दिलेले आहे, इथं कॅटेगरी वाईज इथं वॅकन्सी पण दिलेली आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता. तिथं पदसंख्या दिलेली आहे कॅटेगरी वाईज. आपण कॅटेगरीमध्ये येत असेल तिथं. त्यानंतर इथं सर्वसाधारण किती पद आहे, महिलांसाठी किती आहे, खेळाडूंसाठी किती आहे, दिव्यांगसाठी किती आहे आणि अनाथ लोकांसाठी किती पद आहे, हे सगळं दिलेलं आहे रचना सहाय्यक साठी. इथं रचना सहाय्यक साठी जे पद टोटल पद आहे 261 पदांसाठी भरती असणार आहे. तुम्हाला आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बघून घ्यायचे. जसं की तुम्हाला सांगून देतो, पदसंख्या अनुसूचित जातीसाठी 47 पदांची भरती असणार आहे रचना सहाय्यक साठी. अनुसूचित जमातीसाठी एसटी कॅटेगरीसाठी VSC साठी 47, SC साठी 18, विभुक्त जमातीसाठी 7, भटक्या जमातीसाठी 10, ब साठी 10, भटक्या जमाती क साठी 10, भटक्या जमाती ड साठी 7, विविध मागास प्रवर्गासाठी 3, इतर मागास प्रवर्गासाठी 44, समावेश मागास प्रवर्गासाठी 26, वादूसाठी 30 व राखीवसाठी खुला वर्गासाठी 59 अशा 261 पदांसाठी भरती असणार आहे. इथं तुम्हाला चेक करून घ्यायची सर्वसाधारण पदे किती असणार आहे. ओके. त्यानंतर जे इथे असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखन गट ब साठी अराजपत्रित वेतन स्तर S15 41,800 पासून 32,200 1,32,200 1,32,300 पर्यंत अधिक नियमानुसार आपल्याला भत्ते वगैरे लागू असणार आहे. 9 पदांसाठी भरती असणार आहे. इथं आपल्याला प्रवर्ग दिलेला आहे, कॅटेगरी आपण बघून घ्यायचे. आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये असणार आहे त्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहे, नाही तर ओपन साठी आपण फॉर्म भरू शकतोय. सर्वसाधारण पदे किती आहे, त्याच्यानंतर महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथसाठी किती पदे ते आपल्याला चेक करायचे. त्यानंतर जे इथं असणार आहे निम्न श्रेणी लघुलेखन गट ब अराजपत्रित वेतन श्रेणी 14, इथं 38,600 पासून 1,22,800 पर्यंत आपल्याला सॅलरी असणार आहे. ते 19 पदांसाठी असणार आहे. इथे प्रवर्ग कॅटेगरी वाईज आपल्याला दिले गेलेले आहेत. त्यानंतर 19 पदांसाठी भरती असणार आहे. आपली पदसंख्या दिलेली आहे कॅटेगरी वाईज, आपल्याला चेक करून घ्यायची. सर्वसाधारण किती आहे, महिलांसाठी किती आहे, खेळाडूंसाठी किती असणार आहे, दिव्यांगसाठी किती असणार आहे, अनाथांसाठी किती असणार आहे, अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर इथं टीप दिलेली आहे त्यांना भरण्यात उपरोक्त पदांच्या सामाविक इथं लिहिलं गेलेलं आहे. भरण्यात उपरोक्त, त्याच्यानंतर इथे पदांच्या सामाविक समांतर आरक्षण
तसेच वर नमूद केलेल्या पदांवर पदसंख्या आरक्षण बदल होण्याची शक्यता आहे. बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. वरील 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 राखीव बिनराखीव पदांच्या संख्येतून बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षण उमेदवारांच्या उपलब्ध झाल्यास त्या प्रवर्गांचा अन्य पात्र उमेदवारांना निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले. उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सदर ही पदे सामाजिक आरक्षणात विचार न करता भरली जातील, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे मित्रांनो, सदर जाहिराती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग अधिक दिनांक 26 फेब्रुवारी 2024 व संबंधित शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 संदर्भ माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रीट याचिल क्रमांक 3468 2024 इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रणालीतील माध्यमातून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राखून प्रसिद्ध करण्यात येत आहे. जाहिरात संबंधित शिफारसीची नियुक्त उपयुक्त उल्लेखित न्यायालयात प्रकरणातील अंतिम न्याय व निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील. तर वेळापत्रक दिलेलं आहे इथं. त्या कारवाई टप्पा व दिनांक दिलेला आहे. आपल्याला कुठपर्यंत अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन सादर करण्याची कालावधी दिलेली आहे आपल्याला 30 जुलै पासून आपल्याला 2024 पासून अप्लाय चालू झालेला आहे. तर अंतिम तारीख असणार आहे आपली 29 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्रीचे 12 वाजेपर्यंत असणार आहे. ओके, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख. तर ऑनलाईन आपल्याला परीक्षा शुल्क भरायची तारीख जी असते 30 ऑगस्ट आहे. एक दिवस त्यांनी वाढून दिलेला आहे. तर प्रवेश प्रश्न ऑनलाईन प्रिंट घेणे हे संकेतस्थळावर सूचना पद्धतीनुसार करण्यात येतील. ऑनलाईन परीक्षा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. तर तुम्हाला त्या साईटवर ते आपल्याला दाखवतील वेळोवेळी कधी असणार आहे. रचना सहाय्यक उच्च श्रेणी व लघुलेखन निम्न श्रेणी याच्यासाठी तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे व वेळापत्रकनुसार घेण्यात येतील. आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रक बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. अशा सूचनांचे वेळोवेळी अवकलन करण्याची व उमेदवारांना क्षमता घ्यायची आहे. उमेदवारांना संख्येचे अनुसारण व आवश्यकतेनुसार वेळोवेळी सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील व सेवा प्रवेश नुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल. त्यानंतर इथे लिहिलेले पद, त्यानंतर किमान शैक्षणिक अर्हता. इथं दिले रचना सहाय्यक म्हणजे प्लॅनिंग असिस्टंट साठी अराजपत्रित गडबसाठी स्थापत्य अभियांत्रिक ऍग्रिकल्चर मधल्या ऍग्रिकल्चर वगैरे जे असेल आपण डिप्लोमा मध्ये झाला असेल आपण इथे डिप्लोमा मध्ये असेल पदविका असेल 3 वर्षांचा आपण डिप्लोमा केला असेल तिथं अप्लाय करू शकतो आपण. त्यानंतर उच्च श्रेणीसाठी इथं असणारे मिनिमम फक्त 10वी पास. तर इथं चांगली पॉर्च्युनिटी 10वी पास साठी इथं फक्त आपल्याला काय पाहिजे लघुलेखनाचा वेग पाहिजे 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये आपल्या टंकन लेखनाचा वेग असला पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे. त्यानंतर इथं मराठीमध्ये आपल्याला टंकन लेखनाचा वेग असला पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला असला पाहिजे. आणि त्याचा आपल्याला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अर्थ धारण करणे आवश्यक आहे. आपल्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. आपल्या 10वी पासवर आपलं प्रमाणपत्र असलं पाहिजे टायपिंगचं. निम्नलिखित लघुलेखनसाठी पण इथं पण 10वी पास पाहिजे मिनिमम आपल्याला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. ओके, इथं पण लघुलेखनाचा वेग जो असणार 100 शब्द प्रति मिनिट असणार आहे. त्याच्यानंतर इथं असणार आहे आपल्याला आणि इंग्रजी टंकन लेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला पाहिजे. त्यानंतर मराठी टंकन लेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला इथं पाहिजे. आपल्याकडे प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला एका टायपिंगचं अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो टिप दिलेली आहे प्रस्तुत जाहिरातीचे अनुसरण व अर्ज सादर करण्याची विविध केलेल्या अंतिम दिनांकास आपल्या संबंधित किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ओके, तर वयोमर्यादाबद्दल इथे दिले गेलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे उक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उपवेदांचा अर्ज अंतिम दिनांक किमान 18 वर्ष पूर्ण असावे, किमान 38 वर्ष जास्त नसावे. किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत आपल्याला अप्लाय करू शकतो आपण इथं. तर मागासवर्गीय आणि खेळाडूंसाठी इथं दिलेलं आहे दुर्बल आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटकांसाठी सामाजिक शैक्षणिक अर्थासाठी मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे तुम्ही 43 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकताय. त्यानंतर तसेच दिव्यांग व अनाथ त्या विद्यार्थ्यांसाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच मागासवर्गीय
उमेदवारांना दिव्यांग आणि खेळाडू असलेली वयोमर्यादा शारीरिक सवलत यापैकी अधिकात्मक असलेली एकात्मक सवलत देय राहील. तर परीक्षा शुल्क जे असणार आपल्याला अराखीव जे असणार आहे त्यांना 1000 रुपये असणार आहे, 1000 रुपये, आणि राखीव जे असणार त्यांना 900 रुपये असणार आहे. त्यांना उपरोक्त शुल्क हे बँकेचे चार्जेस पण असणार आहे, त्यावरील आपल्याला देय अतिरिक्त असतील. त्यानंतर त्यांनी इथे लिहिलेले आहे, प्रस्तुत जाहिराती परीक्षा संदर्भात असतात ती जाहिरात करून स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता व आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, त्यानंतर आपली निवडाची सर्वसाधारण प्रक्रिया व कर्तव्य जबाबदारी याबाबत सविस्तर तपशील 30 जुलै 2024 रोजी www.dtb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना सदरामध्ये उपलब्ध करून येणार आहे. कृपया त्या अवलोकन लिंक करावे. तर भरती प्रक्रियासाठी संदर्भातील सर्व कार्यक्रम व बदल सूचना वगैरे आपल्या या वेबसाईटवर आपल्याला संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील व उमेदवारांना पत्रव्यवहार करण्याची नमूद येणारे व संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची क्षमता आपल्या उमेदवारांची घ्यावी. त्याच्यानंतर इथे लिहिलेले त्यांनी की सर्वाधिक उमेदवारांना त्यांचे रद्द केलेले अशांत बदलेले केलेले पदांच्या एकूण सर्व संख्येमध्ये बदल करणे व या बाबतीचे सर्व अधिकार व विकास महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचे तसेच संचालन नगर महाराष्ट्र शासन पुणे राहतील व संदर्भ यांचे निर्णयाची अंतिम वेळ आहे. या बाबतीची कोणताही दावा करता येणार नाही. इथून आपल्याला हा इथून आलेले आहे सगळी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. इथं अध्यक्ष वगैरे व सदस्य सचिव वगैरे इथं दिलेलं आहे नाव. तर इथं चांगल्या पदांची ऑपॉर्च्युनिटी 10वी पासून, तर डिप्लोमासाठी चांगली सॅलरी पण आहे. इथं टायपिंग वाल्यांसाठी 10वी वाल्यांसाठी पण, डिप्लोमासाठी पण इथं तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करू शकता. आपल्या शेवटनंतरचा याच्यानंतरचा व्हिडिओ जो असणार आहे, आपण अप्लाय करण्याची प्रोसेस कसा अप्लाय करायचा तो व्हिडिओ आपण बघणार आहे, आणि याची PDF लिंक आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. तुम्ही वाचू पण शकता, तिथून अप्लाय पण करू शकता. ओके. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकाल. कमेंट करा, मी त्याचं तुम्हाला उत्तर देईल. आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, त्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटी माहिती करून द्यायची आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक जरूर करून ठेवायचं आहे, कारण की एक लाईक आम्हाला मोटिवेशन करतं, आणि असं लाईक भेटल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ आणतो. GR झाले गव्हर्नमेंटचे, GR महाराष्ट्राचे जॉब अपडेट मी घेऊन येतो आपल्यासाठी. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यावर नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. ओके. तसेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.